वर्षाची यात्रा बंद होती. चालू वर्षी गावकऱ्यांचा विचार झाला की चालू वर्षी आपली गावची यात्रा भरवायची. यात्रा कधी भरवायची असते एका मासाचं काम नाही. गावाची पाहिजे पंचकमिटी. पंचकमिटीशिवाय यात्रा भरू शकत नाही. गावात छोटा मोठा कार्यक्रम हा येऊ शकत नाही. या ठिकाणी मी एकटा बरोबर करतो. जीवाचा जीवलग मित्र कोण आमचे उद्धव साहेब कोचुले यांनाही बोलून देतो. या कोचुले इशी साहेब काय चाललं? एकदम आनंदी आनंद. अरे बाबा 2 दिवसावर गावची यात्रा आलेली आहे. बरोबर. यात्रेमध्ये गावात तमाशा मागवायचा. सालाबाद प्रमाणे गावाची यात्रा आणि यात्रा निमित्ताने काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम ठेवायचा. पांढरीला तेल जाळायचं, यात्रेची शोभा वाढवायची. वा 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 वा. आपण समजा 2 मित्र, आपला तिसरा मित्र सरदार आहे ना, त्यालाही बोलून घ्या. सरकारला बोलून घ्या. बोल बा. ओ सरदार अरे बाबा, सालाबाद प्रमाणे गावाची यात्रा भरवायची. यात्रा निमित्ताने कार्यक्रम ठेवायचा आहे. आपण जमलो 3 मित्र, 3 बिघाड आणि काम बिघाडा. 4था मित्र आपला कोण? उद्धवराव कोथुरे यांना बोलवलं पाहिजे. कोथुरे अरे बाबा, हा एकदम मजेत, एकदम आनंदी आनंद. बरेच सर्व एकच येणार. मग काय विशेष? सालाबाद प्रमाणे गावाची यात्रा आणि यात्रा निमित्ताने काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम ठेवायचा. गावाची शोभा वाढवायची. यात्रा भरवू नका. यात्रा भरवून नुकसानी होतात. दारूबाजीला दंगा करतात, मारामारा करतात, हाणाहाणा करतात, धोडामारा करतात, ठोकामारा करतात, उमटवणी करतात. अरे बट एकच वेळ आहे ना, हाना आणि मारामारी, धोडाधाडी, उपटापटी, कोचाकाची काय सर्व एकच. यात्रा बांध आणि मग जत्रा भरवा. आणि यात्रा आणि जत्रा मग काय फरक आहे रे? यात्रामध्ये येणारे लोक आणि जत्रा म्हणजे जाणारे लोक. यात्रा म्हणजे येत जत्रा म्हणजे यात्रा. संध्याकाळी ना त्यात काम येत ना, मग जातच राहणार. बरं आपल्याला यात्रा हा यात्रा भरवायची. यात्रा निमित्ताने काहीतरी कार्यक्रम ठेवायचा. अरे बाटपुरा तमाशा आलेला आहे. बरोबर. सुनीलबाई कोटुरे, हो भारी तमाशा आहे. शुभम कुमार कोटुरे वा वा वा. याचा तमाशा आलेला आहे. हा चला तिथे जाऊ. हा त्याच्या जवळ जाऊ. त्यांच्या जवळ जाऊन त्यांना काहीतरी शाही सुपारी देऊ. शाही सुपारी कशाला द्यायची? हा जायचं, पान खायचं, आणखी तर सुपारी खायची, हा. आणखी तर चोरून आणायचं. चोऱ्या करायला जातो का? नाही रे. अरे बाबा, आपण त्या ठिकाणी सुपारी देण्यासाठी जाणार, पण आपलं काहीतरी वजन, काहीतरी हुद्दा पाहिजे. हा ही बी बात बरोबर आहे. अरे आपण छिचोरे म्हणून तिथं जर गेलं, कोणी आपली सुपारी घेणार आहे का? मग त्याला हुद्दा पाहिजे. तुम्ही वापस पंच. अरे सरपंच तरी म्हण रे. सरपंच. सरपंच तुम्ही सेक्रेटरी. तो ग्रामसेवक. हा. आणि छोटा मोठा मुद्दा तू सुद्धा देता पाहिजे. मी काय बोलता येऊ? तू आता हाताखालचा नाम आहे करतो. खरे तुम्हाला काय शेता आम्हाला तुम्हाला काय फटवलं आपल्याला काय रागा लागा रे? मग? अरे गावात का वरिष्ठ अधिकारी आले, त्यांनी कधी विचारलं या गावात कोण आहे का? माल कोणाचा वगैरे फटवायला त्यांना कधी चहा बनवून द्यायची असते. अगोदर चहा कोण देतो? बाई बरं म्हणून तुम्ही तोच चहा पिते. काही जेव्हा नाही त्यांना कधी मटण खाऊ घालायचे असतात. पण मटण ना मोठ्या पण पहिले काय असतं? तू नको बा. हा काय ते करू नका. हा? काय होऊ का? नाही नाही. हा? तुम्हाला काय करावं लागेल सांगा. आपण अंबाने जेव्हा धुळेच्या बाजारामध्ये जाणार, आम्ही तिथे त्यांच्या रावठीमध्ये जाऊन बसणार. तो बाहेर थांबायचं आमच्या चपलाजवळ. त्यांनी आम्हाला काही काम सांगितलं की आम्ही तुला रोबाने आवाज देणार. काय रे नाम्या? तुम्ही काय करायचं? जी दादा साहेब. म्हणजे खाली वाकून आहे ती प्रश्न माझी मी घेऊन असं आहे का? चला. अरे नमस्कार घेत म्हणजे तुमचं वजन डिप्रेशन तुम्हाला म्हणणार समजा आपण अरे नमस्कार घेत मग तुमचं वजन डिप्रेशन मला म्हणणार सोपं मायला कधी चित्ते साहेब, ऋषी साहेब, सरपंच, चेअरमन, तलाठी वगैरे वगैरे सर्व मुद्दा त्यांनी
आपले दिनात पण त्यांना उपयोग काही होईना नाही झाला. एक मुली आपल्याला रस्त्याने वाकवत चाललाय. तो आपल्या नाम्या गोतल म्हणे सर वाकड आहे ना त्याला बात करून येईल बरं का मी. पण कोणाला दाखवू नका. या कोथरूड साहेब गेलो समजा आपण गेलो त्या ठिकाणी आले तमाशेवाले. मग तुमचं वजन इम्प्रेशन रुबाबात. अरे रुबाबात सांगला. बोल 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 कुठं बोल. एकाच आहे मला लागली बिलकुल नाही रे भाऊ का हो नको राव तुमची सवय गेली का कोणती या चपला लागली चपला तोड करत तुम्ही मुसळ फोडलं होतं त्यावर मला आमले वाकडत नाही चालणार ना तू पण बुद्धा तू लिहिली ना इथं नाही तिथे. तुम्हाला काय माहिती का काय आज आपल्या गावाची यात्रा 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 निमित्त देवाजवळ जाणार देवाचं दर्शन घेणार तू कुठला नवाज करशील मी नवस नाही करणार. मला भगवंतांनी सगळं दिलं. मी फक्त देवाजवळ जाणार आणि पान फुलवणार. तू ग तू ग तू ग उद्या आम्हाला सगळ्यांना विचारलं कोणता नवस करणार. तुम्ही स्वतः कोणता नवस करणार. तुला जर काय नवस मी नाही करणार मग जेव्हा मला वय वाढले शोभीन तोच मी नवरा म्हणजे नवस करणार. नवस करतो तो कोणता. तो कोणता असं हा कोणता देव आहे जाशी ना उपडी जरा नेम बंद बोल. त्या देवी बी पैसे याडून. हे बाबा मला सोनं नको चांदी नको हिरे नको मोती नको काही नको काहीच नको अगं मग तुला पाहिजे तरी काय. आणि जेवढा दल्ला येईल मला नवराही जाऊ पाहिजे काही नाही या दल्लाचे का नाही रात्री तमाशा देखायला भेटत नाही साला. जवान पुढे गर्दी करतात हे या दल्ला मागे राही जातात. आजच्या हाजरीमध्ये त्याचा नंबर लागला त्याचा फायावर सुरू होईल आपण. तुम्ही पण माहिती का तुला. अरे ते दल्लावर बिडी जायला डायरेक्ट. अरे तुम्ही पण माहिती का तुला. कोणती जवान म्हणे नको नको आणि म्हातारा म्हणे अरे बिडी पिसून खोकली नाही तर रे तो. अरे या बाहेर गावाच्या बाहेर दिसतात यांना बोलतो काय. ओ ताई ओ अक्का ओ मावशी ओ आत्या ओ तुळसबाई ओ वल्ली चिल्ली पिल्ली. अरे त्यांना तुझी भाषा समजत नाहीये. ते इकडचे नाही बाकीचे साऊथ आफ्रिकाचे आणि बाकी इंडियनचे त्यांच्यामुळे भाषा समजत नाही. हा साऊथ आफ्रिकाचे 2-4 लोक आहेत त्यांच्यात म्हणून ते भाषा त्यांना समजत नाही. तुला मी जे सांगतो ना ते त्यांना बोलायचं. काय बोलू तिथे जायचं. म्हणजे कोणती भाषा बदलू का भाषा म्हणजे हिंदी भाषा. ए भाऊ मला हिंदी बिंदी काही येत नाही काका अरे बाबा मी हिंदीचा प्रोफेसर आहे. हा मी जसं शिकवतो तसं तू बोलायचं. अगे मेरी माँ. का बरं असं अरे मग बोलते करायचंय ना त्यांना. हा हा काय म्हणू आगे मेरी माँ. बर हा गे मेरी माँ बर बना बाप. अरे आगे आगे मेरी माँ. म्हणजे याला काय होतो प्रिय करा हा प्रिय डार्लिंग. प्रिय बिन करावी हा सर्व येतं त्याचे. बरोबर. बोल. बर दाबू नको. आगे मेरी माँ. हा आगे मेरी माँ. बोल मेरे बेटे. तुम्ही देणार आहे. आगे मेरी माँ किती भारी वाली. बाकी गर्दी पडी गई. ते म्हणे बोल मेरी म्हणजे बोल मेरी म्हणजे नाही हा बोल मेरे बेटे यार अर्थ काय होईल. हाय मेरी डार्लिंग. बापरे प्रिय बिन करावी.